जय जय रघुवीर समर्थ। नमस्कार प्रेमळ भक्तांनो, आपल्या चॅनेलवर मी तुमचं मनापासून स्वागत करते। समर्थ तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करू देत आणि नेहमी तुम्हाला सुखात, आनंदात आणि हसत खेळत ठेवू देत, हीच समर्थांच्या चरणी मनापासून प्रार्थना करते। आणि समर्थांना नमस्कार करून आजच्या सुंदर व्हिडिओची सुरुवात करूया। भक्तांनो, आपला आजचा विषय ब्रह्ममुहूर्तावर आहे। ब्रह्ममुहूर्तावर तुम्ही जागे होताच तुम्ही बेडवर, सोफ्यावर किंवा जमिनीवर शांतपणे उठून बसा आणि तुम्ही तुमची इच्छा अशा प्रकारे 3 वेळा बोला आणि असं तुम्ही केलं तर त्याच वेळी ती इच्छा पूर्ण होते। त्यासाठी थोडाही वेळ लागत नाही। मग असे कसे करता येईल? तुमची जी काही इच्छा असेल, मग ती अनेक गोष्टींची इच्छा असू शकते। नात्यांसाठी असो, नोकरीसाठी असो, आर्थिक प्राप्तीसाठी असो किंवा मग ती इच्छा आध्यात्मिक इच्छा असो, नक्कीच पूर्ण होते। जर एखाद्याला आध्यात्मिक क्षेत्रात कुठेतरी पुढे जायचे असेल किंवा त्याच्याशी संबंधित काही इच्छा असेल तर त्या सर्व इच्छा पूर्ण होतील। जेव्हा ब्रह्ममुहूर्तावर आपण असे 3 वेळा बोलू, आम्ही तुम्हाला याबद्दल संपूर्ण तपशिलांसह सांगणार आहोत। म्हणूनच व्हिडिओच्या शेवटपर्यंत पाहत रहा, जेणेकरून तुम्हालाही त्याचे रहस्य कळेल आणि तुम्हालाही या जगातील सर्व सुखसुविधा मिळू शकतील। प्रथम आपल्याला ब्रह्ममुहूर्ताची वेळ माहीत असणे महत्त्वाचे आहे। उदाहरणार्थ, ब्रह्ममुहूर्ताची वेळ 3 ते 5 अशी सांगितली जाते, परंतु तरीही ही वेळ 3:36 पासून सुरू होते आणि हा ब्रह्ममुहूर्ताचा काळ पहाटे 5:30 वाजेपर्यंत असतो। जर तुम्ही इतर कोणत्याही देशात राहत असाल ज्यातून तुम्हाला या काळाची माहिती नसेल की आता ब्रह्ममुहूर्ताची वेळ किती आहे, तर मग तुमचा सूर्य किती वाजता उगवतो ते पहा आणि त्याच्या 1.5 तास आधीच्या वेळेला ब्रह्ममुहूर्त असे म्हणतात। काही जण परदेशात राहतात, तिथल्या सूर्योदयाची वेळ तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर तुम्ही गुगलवर तपासू शकता। तुमच्या देशात सूर्य किती वाजता उगवेल त्याच्या आधीचा तो 1.5 तास म्हणजेच तो ब्रह्ममुहूर्त होय। अशा वेळी आज आम्ही तुम्हाला जे काही सांगणार आहोत ते जर स्वतः ब्रह्ममुहूर्तावर जाग आल्यावर केले तर तुम्हाला सर्व प्रकारचे सुख आणि सुविधा आणि त्या सर्व आध्यात्मिक गोष्टी मिळू शकतात। भक्तांनो, प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात काहीतरी कमतरता नक्कीच असते। कुणाला शिक्षण घेऊन पुढे जायचे आहे, कुणाला सरकारी नोकरी मिळवायची आहे, कुणाला खाजगी नोकरी मिळवायची आहे, कुणाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे, तर कुणाला व्यवसायात वेगवेगळ्या संधी हव्या आहेत। काहींना स्वतःला खूप पुढे न्यायचं असतं, पुढे पोझिशन घ्यायची असते, तर काहींना मुलगा हवा असतो, तर काहींचे लग्न जमत नाहीत, काहींवर खूप कर्ज आहे, ते फिटत नाही। अशा अनेक प्रकारच्या घरांची गरज आहे। काहींना अध्यात्मात पुढे जायचे आहे, जागरण चालू ठेवायचे आहे, काहींना आकाशात प्रवास करायचा आहे किंवा त्या परमात्म्याशी एकत्र व्हायचं आहे, काहींना आत्मसाक्षात्कार करायचा आहे। प्रत्येकाची काही ना काही इच्छा असते आणि या सर्वांसाठीच ब्रह्ममुहूर्ताची ही अशी वेळ आहे की त्यावेळी सर्व देवी देवता प्रदक्षिणा घालत असतात। त्यांची ऊर्जा सर्वत्र पसरलेली असते। सर्वत्र त्यावेळी सरस्वती माताही त्यांच्यामध्ये असते। अशा वेळी या प्रकारे जप करून तुमची मनोकामना सांगितली तर तुमची इच्छा त्वरित पूर्ण होते। आपले पूर्वज, आपले आई वडील, आपले आजी आजोबा किंवा आपले ज्येष्ठ ऋषी सुद्धा ब्रह्ममुहूर्तावर जागृत होत असत। त्यांना माहिती होते की ही प्रसिद्धीची वेळ आहे, जे सर्व प्रकारच्या भौतिक आध्यात्मिक गोष्टी पूर्ण करण्यास सक्षम आहे। म्हणून ही ब्रह्ममुहूर्ताची वेळ वेगळी आहे। म्हणून ते इच्छापूर्तीसाठी या ब्रह्ममुहूर्तावर उठून आपली इच्छा पूर्ण करून घेत होते। आजही तुम्ही पाहिलं असेल की जेव्हा आपण डॉक्टरांकडे जातो, मग तुम्ही आजारी असाल किंवा मग तुम्ही म्हातारे किंवा तरुण असाल, ते सर्वांना सकाळी लवकर उठायला सांगतात। आपल्या शरीराचा मोठेपणा कमी होण्यासाठी ते तुम्हाला सकाळी लवकर उठून व्यायाम करायला सांगतात।
सकाळी उठल्यावर वातावरणात सकारात्मक वैश्विक ऊर्जा असते आणि जेव्हा तुम्ही सकाळी लवकर उठता तेव्हा ती ऊर्जा अनुभवता येते आणि मग याच प्रकारे तुमचे अनेक रोग दूर होतात. तुमचे शरीर तंदुरुस्त राहते, तुमचे शरीर ऊर्जावान बनू लागते, ज्यामध्ये तुमच्या चैतन्याची पातळी देखील यावेळी उच्च असते. त्यामुळे तुम्ही भारतात राहत असाल तर तुमचा ब्रह्ममुहूर्त 3:36 सुरू होतो आणि पहाटे 5:30 वाजेपर्यंत चालू असतो. या दरम्यान तुम्हाला उठावे लागेल. तुम्ही ध्यानासाठी अंथरुणावर बसला तरी चालेल किंवा मग अंथरुणातून उठल्यानंतर तुमची जी ध्यानाला बसायची जागा आहे तिथे बसलात तरी चालेल किंवा मग पूजेच्या घरात जिथे तुमच्या मनाची इच्छा असेल तिथे तुम्ही स्वतःचे एक स्थान निर्माण करून तुम्हाला ध्यान करायचे आहे. मग हे कसे करायचे? तुम्हाला तुमचा मंद श्वास घ्यावा लागेल. अजिबात वेगवान श्वास घ्यायचा नाही आणि सोडायचा देखील नाही. तुम्हाला शांतपणे श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे. त्यामुळे तुम्हाला शांततेचा अनुभव आलाच पाहिजे. तुम्हाला तुमच्या श्वासांवर नियंत्रण करायचे आहे. त्या श्वासांवर लक्ष द्यायचे आहे. आपले श्वास नैसर्गिक असले पाहिजेत, जसे ते येत आहेत. ते जाणून बुजून बदलण्याचा प्रयत्न करू नका. शरीरात नामाचे चिंतन करावे लागेल. जे काही करायचे आहे ते शांतपणे करावे लागेल. श्वासांवर लक्ष ठेवता ठेवता आपल्याला नामजप करायचा आहे. याची विधी या व्हिडिओच्या शेवटी सांगितलेली आहे. यावेळी तुम्ही जागे होताच तुमचे शारीरिक शरीर केवळ चांगलेच होत नाही तर उत्साही देखील होते. तसेच यावेळी नामजप केल्याने तुमची मूलधारक चक्र केंद्रस्थानी येते आणि त्याची सिद्धी सुरू होते, ज्यामध्ये तुम्हाला लक्ष्मी आणि तिची सिद्धी मिळू लागते. त्यामुळे तुमच्या पैशाची समस्या देखील संपते. त्यामुळे तुमच्यावर कर्ज असेल तेही संपते. तसेच व्यवसाय आणि नोकरी संबंधित अडचणी तसेच पैशांच्या अडचणी देखील आपोआप संपतात. तुम्ही फक्त तुमच्या परमेश्वराचे नामस्मरण करत राहा. आपोआप यश मिळेल. सकारात्मक ऊर्जा तुमच्या ऊर्जात प्रवेश करेल आणि तुम्ही जिथे असाल आणि तुम्ही जिथे जाल तिथे परमेश्वराची अदृश्य शक्ती देखील तुमच्या सोबत असेल. तुम्ही ज्या ठिकाणी जाल तेथील वातावरण देखील सकारात्मक होईल. तुम्ही जिथे बसाल त्या ठिकाणी तुम्हाला बरे वाटेल. जर कोणी घरी आजारी असेल तर त्यासाठी तुम्ही या वेळेला पाण्याच्या ग्लासमध्ये पाणी घेऊन तुम्ही नामजप करून त्या पाण्याचे औषधात रूपांतर करू शकता. ते ऊर्जावान पाणी बनवा आणि ते त्या रुग्णाला द्या. नक्कीच त्यांना खूप आराम मिळेल. आराम मिळाल्यानंतर तो आजारांपासून मुक्त होण्यास सुरुवात होईल. त्यासाठी ज्या वेळेला तुम्हाला आम्ही सांगतो त्याप्रमाणे ध्यान करा. तुमच्या समोर पाण्याचा ग्लास ठेवा आणि तुमच्या ध्यानाला सुरुवात करा. ध्यान करताना ती ऊर्जा तुमच्या आजूबाजूला बसेल आणि तेव्हा ती ऊर्जा त्या काचेच्या ग्लासमधील पाण्यात पोहोचेल आणि जेव्हा तुम्ही त्या परमेश्वराच्या शक्तीचे, ब्रह्मांडातील शक्तीचे ऊर्जावान पाणी त्या आजारी व्यक्तीला प्यायला द्याल तेव्हा तो व्यक्ती पूर्णपणे बरा व्हायला लागेल. त्याच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा यायला सुरुवात होईल आणि तो पूर्णपणे बरा होईल. तो नाम जप त्याला प्राणजप देखील म्हणतात. जेव्हा तुम्ही नामाचा जप करता तेव्हा तुम्हाला त्यासाठी कोणताही नियम नसतो. परंतु जर तुम्हाला एखादा मंत्र सिद्ध करायचा असेल तर त्यासाठी काही नियम असतो. त्यासाठी तुम्हाला योग्य पूजेला बसावे लागेल. जागा शुद्ध असावी, उदबत्ती असावी, मगच तो मंत्र तुम्ही सिद्ध करू शकता. पण नामजप करताना तुम्हाला असे काहीही करण्याची गरज नाही. नामजप तुम्ही कोणत्याही ठिकाणी शांतपणे बसून करू शकता. तुम्ही कुठेही बसू शकता. मग तुम्ही पलंगावर बसला किंवा मग तुम्ही कुठेतरी खाली बसला असाल. जिथे तुम्हाला आराम वाटत असेल तिथे तुम्ही बसला तरी सुद्धा चालेल. यामध्ये तुम्हाला आंघोळ करण्याची, चेहरा धुण्याची किंवा दात घासण्याची गरज नाही. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही ते करू शकता. नाहीतर तुम्ही नामजप करायला असेच बसू शकता. मग आपल्या सर्वांना प्रश्न पडतो की उठल्यावर सर्वात आधी काय करावे लागेल? जेव्हा तुम्ही कोणत्याही देवाचे एखादे नाव निवडता
मग तो भगवंत कोणीही असो. ज्या परमेश्वरावर तुमची श्रद्धा आहे त्यांचा जप तुम्हाला करायचा आहे. मग ते देव राम असू शकतात, कृष्ण असू शकतात, स्वामी समर्थ असू शकतात, गुरु दत्तात्रेय असू शकतात, श्रीपाद श्रीवल्लभ असू शकतात, दत्तगुरु असू शकतात, किंवा मग अल्लाह किंवा मग येशू असू शकतात. तुमच्या मनात परमेश्वराबद्दल श्रद्धा आहे, त्या परमेश्वराचे नाव तुम्ही घेऊ शकता. तर आता सर्वप्रथम काय करायचे आहे ते लक्षात घ्या. सर्वप्रथम तुम्ही कुठेही बसाल तिथे 15 मिनिटे तुमचा जो कोणी परमेश्वर आहे त्यांचे नाव घेत राहायचे आहे. तुम्हाला ती ऊर्जा तुमच्या जवळ आणायची आहे, ती ऊर्जा तुमच्यात आणायची आहे, ती अनुभवायची आहे, तिच्याशी एकरूप व्हायचे आहे. जेव्हा आपण एक होऊ तेव्हा आपण आपल्या इच्छा 3दा त्याच वेळी बोलायच्या आहेत आणि मग त्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतीलच. आता याचा परिणाम लवकरात लवकर होण्यासाठी काय करावे हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर ते देखील तुम्हाला आम्ही आज सांगणार आहोत. ही व्यक्ती काहीतरी सिग्नल देत आहे, त्यासाठी तुम्हाला हे संकेत ओळखावे लागते. तुम्ही तुमची ध्यान करण्याची वेळ 15 मिनिटांपेक्षा जास्त देखील वाढवू शकता. तुम्ही ती वेळ 30 मिनिटे देखील करू शकता. मग असे ध्यान केल्यानंतर जेव्हा तुम्ही त्या ऊर्जेने त्या परमात्म्याशी एकरूप व्हाल तेव्हा तुम्हाला तुमची इच्छा व्यक्त करावी लागेल. तुम्हाला जी इच्छा पूर्ण व्हायला हवी आहे ती तुम्ही 3 वेळा बोलायला हवी. पहिल्यांदा तुम्हाला शांतपणे श्वास आतमध्ये घ्यायचा आहे आणि ती इच्छा व्यक्त करायची आहे आणि मग हळुवारपणे श्वास सोडायचा आहे. मग दुसऱ्यांदा पुन्हा श्वास घ्यायचा आहे. पुन्हा आपल्याला ती इच्छा बोलायची आहे, परमेश्वराला सांगायची आहे आणि पुन्हा शांतपणे श्वास सोडायचा आहे. मग पुन्हा तिसऱ्यांदा श्वास आतमध्ये घ्यायचा आहे. पुन्हा ती इच्छा आपल्या परमेश्वराला सांगायची आहे आणि शांतपणे आपला श्वास बाहेर सोडायचा आहे. तुमची इच्छा ब्रह्मांडाची शक्ती पूर्ण करेल, पण तुम्हाला 15 मिनिटे नामजप करून झाल्यानंतरच हे करायचं आहे. हे कधीही विसरू नका. तुम्ही 15 ते 30 मिनिटे नामजप करू शकता. लगेचच तुमची इच्छा त्या परमेश्वरापर्यंत, त्या परमात्म्यापर्यंत पोहोचली जाईल. हे संपूर्ण विश्व त्याच्या मालकीचे आहे. हे सर्व त्या परमेश्वराने बनवलेले आहे आणि तुम्ही त्याच्याकडे तुमची इच्छा मागितली आहे. म्हणूनच तो तुम्हाला सर्व काही देण्यास समर्थ आहे. तो दाता आहे, त्याने सर्वांना दिले आहे. संपूर्ण सृष्टी त्याची आहे. त्यातून तुम्हाला जो काही छोटासा अंश हवा असेल तो नक्कीच तुम्हाला देईल. फक्त तुम्हाला त्याच्याशी कनेक्ट राहायचे आहे. परमात्म्याशी कसे कनेक्ट राहायचे याची पद्धत तुम्हाला सांगितलेली आहे. सर्वात पहिले तुम्हाला 15 मिनिटे नामजप करायचा आहे. असे समजा की तुम्ही कोणाशी तरी कॉल कनेक्ट करण्याचा प्रयत्न करत आहात आणि 15 मिनिटांनंतर कॉल कनेक्ट झाला आहे. यानंतर तुम्हाला तुमची इच्छा बोलायची आहे. तुमची जी काही प्रार्थना आहे ती हळुवारपणे श्वास घेत तुम्हाला बोलायची आहे आणि तुम्ही बघत राहा. तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल. भक्तांनो, यामुळे अनेक जणांच्या इच्छा पूर्ण झाल्या आहेत. तुम्ही फक्त तुमचे संपूर्ण हृदय प्रेमाने, पूर्ण शरणागतीने आणि पूर्ण विश्वासाने भरून ही इच्छा त्या परमेश्वराजवळ व्यक्त करा. तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ तुमच्या सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करू देत आणि नेहमी तुम्हाला सुखात, आनंदात आणि हसत खेळत ठेवू देत. तर प्रेमळ भक्तांनो, तुम्हाला आजची माहिती कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तसंच ती घंटी देखील वाजवायला विसरू नका, जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. जय जय रघुवीर समर्थ.